गव्हाचं पीठ, भाजणीचं पीठ आहे ना हे. त्यात ते भाजून असं दळून आणते. बोल. हे भाजणीचं पीठ म्हणजे तांदूळ, डाळ, चणा डाळ, उडीद डाळ, धणे, जिरं असं ते दळून आणते पीठ. अजून एक बाउल. तिसरं पण. हे टाकून द्यायचं ना वरचं ते उरतं ते. हे बेसनाचं पीठ आहे ना. हे तांदळाचं पीठ आहे ना. हळद, मीठ, बडीशोप पावडर, हे काय 3 आणि आधी धणे जिरं आहे. हे काय भाजणीत धणे जिरं आहे आणि हे थोडे धणे पावडर, जिरं. गरम पाणी टाकते ना. हा तेल टाकायचे. तेल टाकते ना. तेल 2-3 कढई. ते भाकरीला कसं उकळून घेतो माळाचं तसं. आता टाकते ना पाणी परत. मग थंड पाणी हे घेतलं तरी चालेल ना. थंड घेतलं चालेल. आता मग मी तेल घेतलंय ना थोडंसं शेवटी एकदम. झालं. पाणी बिणी काही नाही घेतलं ना, फक्त एक तेल घेतलं. आता काय हे काढते ना गोळे. एवढे केलेत ना गोळे आता. हे काय तेल घेतलं आणि इथे असं थापते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये. हे थोडे जाडच करायला लागतात. भोग नाही पाडते मध्ये. भोग पण पाडलं तरी चालतं. ते तिकडनं मम्मी तू ते तेल घेते आणि ते पिशवीला लावते ना. हे टाकलं ते उलट असं दाबाचं म्हणजे फुलते. आधी काय ते तेल तापवायचं ना आणि मग ते वडे टाकायचे. नाही तर ते तेल हे थंड असलं तर नाही होणार. एकदम. आणि मग पाहिजे तर आधी लहान करायचं. हाय फ्लेमवरतीच ना मम्मी हे शिजवायचं असते. आणि 2 जण तरी लागतात ना एक थापायला करायला. मी पण करते. एकदा असे फुगले का ते एक बाजू पातळ असते, खालची बाजू ती हे करायची काय